नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आपल्या ह्या विष्णू मनोहर्स मास्टर रेसिपीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खूप छान अशी एक ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलेली आहे. कर्नाटक साऊथ इंडिया स्पेशल आहे. सर्व पिंडी असं नाव आहे आणि थालीपीठ जसं आपण बनवतो ना त्यातलाच एक प्रकार आहे, पण इन्ग्रेडियंट्स खूप मजेशीर आहेत, खूप छान हेल्दी आहे. कसं करायचं चला बघूयात. याच्यामध्ये आपल्याला पातीचा कांदा घ्यायचा आहे. जवळपास 3-4 पात मी इथं घेतलेले आहेत. कांद्या सकट बारीक चिरून घेतलेले आहेत. तीळ घेतला एक मोठा चमचा, एक अर्धा वाटी आपल्याला शेंगदाणे, भाजके शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत. कोथिंबीर घ्यायचे भरपूर, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेत. कढीपत्ता एक 2 कांड्या सोलून चिरून घेतलेले आहेत आणि लसूण एक 2 गड्डे सोलून ठेचून घेतलेला आहे. इथं बघा एक पाव वाटी हरभऱ्याची डाळ अशी भिजवायची 1-2 तास, म्हणजे ती फुलून इतकी छान तयार होते. ती सुद्धा आपण ह्याच्यात घालायची आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिला चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. मिरची जरी घेतली तरी थोडं कलरसाठी आपल्याला तिखट हवं आहे, फार जास्त नाही. थोडी हळद घालूया, एक अर्धा चमचा. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात मावेल इतकं, हे बघा, 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय. दोन्ही आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. थोडंसं ठेवूया, लागलं तर घालायचं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे छान घट्ट मळून घेऊया. सगळं असं एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता इथं मी हरभऱ्याची डाळ घातली आहे, पण मुलांना ना अशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आवडत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्न पण घालू शकता. स्वीटकॉर्न पण खूप छान लागतात आणि अख्खेच घालायचे. जर अगदी वाटलं तर थोडंसं मिक्सरमध्ये थोडंसं क्रश करून घ्यायचं, पाणी न घालता. थोडं थोडं पाणी घालून ते छान एकजीव करून घेऊया. असा हा छान घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. विडाचा तवा घेतलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही 2 तवे घेतलेले आहेत, थंड आहेत. गॅस चालू केलेला नाहीये. सगळ्यात आधी ह्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं. या तव्याला पण सुरुवातीला थोडंसं तेल जास्त लागतं, नंतर मग तेल जास्त लावायची गरज नाही. आता काय करायचं, थोडंसं हातात पाणी असं घ्यायचं, हा गोळा घ्यायचा आणि तो तव्यावर आपण थालीपीठ कसं थापतो अगदी तसंच असा थापून घ्यायचा, पातळसारखा. खूप जाड नाही करायचं. कलर किती छान आला बघा. आता ह्याला गॅस ऑन करून टाकू आणि याच्यावर एक झाकण ठेवू. सेम परत असं थोडं हाताला पाणी घ्यायचं आणि हा गोळा घेऊन ह्याला थोडं त्याला घट्ट करून घ्यायचं. छान गोळा तयार करून घ्यायचा. आणि मग समजा जर थापता आलं नाही, पीठ जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी आणि हातावर घेऊन पण तुम्ही
थापू शकता. आता हे माझं परफेक्ट झालं आहे, त्यामुळे मला गरज नाही आहे. आणि अगदी एकसारखं सगळीकडं करून ह्याला छान असं थापायचं. आणि गॅस चालू करायचा. झाकण लावून ठेवूया. अजून थोडं व्हायचं, हे पण काढूया. इथं बघा छान मोकळं झालंय. थोडंसं क्रिस्पी होऊ दे. हां, पण मोकळं आहे. थोडं क्रिस्पी झालं ना मग पलटी मारायची, गडबड करायचं नाही. आता इथं बघा छान तयार झालं आहे. तरी थोडंसं तेलासाठी मी ह्या साईडला घेते, क्रिस्पी होऊ दे. हा गॅस मोठा आहे. गॅस छान क्रिस्पी झाला पाहिजे. त्याला थोडं तेलाच्या बाजूला घेऊन जाते, म्हणजे हे तेल याला लागेल आणि क्रिस्पी होईल. हे पण पलटी मारून बघू. हे पण छान क्रिस्पी झालं. असं खरपूस व्हायला पाहिजे. असं का प्लेटमध्ये काय हे अजून थोडंसं व्हायचं आहे. त्याला अजून थोडा वेळ होऊ दे. मस्त एकदम. आणि ना हे तुम्ही दही सोबत खाऊ शकता. मी खरं सांगू, काहीच चटणी सॉसची गरजच नाही. इतकं चटपटीत झालंय सगळं, लसूण बिसून असल्यामुळं. मस्ट ट्राय रेसिपी आहे. इतकं छान असं पातळ हे सर्व पिंडी तयार होते. असं तुम्ही हातात धरलं तर तुटणार, पण इतकं पातळ होते हे बघा. आणि खायला इतकं टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ घातली आहे, ज्वारीचं पीठ घालतोय, कांदा पात घालतोय आणि मेन म्हणजे लसूण घालतोय. आपण जेव्हा थालीपीठ वगैरे करतो त्यात लसूण नसतं. प्लस भाजके शेंगदाणे आपण कुटून घातलेले आहेत. त्यामुळे ह्याची सगळ्याची जी चव आहे ना ती अप्रतिम लागते, वेगळी लागते आपल्या थालीपीठपेक्षा. हे असं सर्व पिंडी आपल्या साऊथ इंडियन स्टाईल ब्रेकफास्ट रेसिपी नक्की करून बघा. पौष्टिक आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एक टिप पण मी दिलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये स्वीटकॉर्न घालू शकता, आवडत असेल तर. मुलांनाही ते आवडेल आणि खूप सुंदर रेसिपी आहे. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज. बाय.